आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा मुद्दा आमदार सरोज अहिरे यांनी प्रभावीपणे सभागृहात उपस्थित केलाय। भगूर आणि देवळाली कंटोन्मेंट परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांकडे यावेळी विशेष लक्ष वेधण्यात आले। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक भगूर शहरासाठी मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा सुमारे 26 कोटी रुपयांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अशी ठाम मागणी आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे। तसेच देवळाली कंटोन्मेंट परिसरासाठी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव आणि संबंधित आराखड्याला शासनाने लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी मांडली। नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलंय। याचबरोबर देवळाली मतदारसंघातील चांदशी गावातील विविध विकास कामांकडेही त्यांनी लक्ष वेधलं। गावातील प्रलंबित पुलाच्या कामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, तसेच भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे। देवळाली मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचंही आमदार सरोजा अहिरे यांनी स्पष्ट केलंय। एकूणच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सरोजा अहिरे यांनी सभागृहात ठोसपणे मांडणी केल्याचं पाहायला मिळालंय। काम विषयावर बोलत असताना महायुती सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या अध्यक्षतेमध्ये 13 मार्च 2026 ला शिखर समितीचं आयोजन केलेलं होतं आणि या शिखर समितीच्या बैठकीमध्ये आमच्या नाशिक जिल्ह्याच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुमारे 22,181 कोटीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली। या ऐतिहासिक निर्णयामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासात आमूलाग्र बदल होणार आहे। त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि याच शिखर समितीच्या बैठकीमध्ये आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं जगद्गुरु संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज संस्थान या संस्थानाच्या आराखड्याला सुद्धा जवळपास 58 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली। त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे शिखर समितीचे आभार व्यक्त करते। कारण माननीय लोकनेते अजितदादा पवार यांनी याच सभागृहामध्ये जुलै 2024च्या अधिवेशनामध्ये आमच्या नाशिकच्या वारकरी संप्रदायाला शब्द दिलेला होता की आराखड्याला मंजुरी देऊन कुठलाही निधी कमी पडू देणार नाही। आणि दादा गेल्यानंतर सुद्धा दादांचा शब्द कसा खरा होतो या शासनाने हे दाखवून दिलेलं आहे। दादांचा वादा हा खरं तर खरा ठरलेला आहे। आणि म्हणून मी दादांचेही आभार व्यक्त करते की नाशिकच्या वारकरी संप्रदायाला त्यांनी दिलेला शब्द हा पूर्ण झालेला आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील चांदसी गाव, या चांदसी गावामध्ये एक पूल आहे जो जीर्ण झाला आणि तुटल्यामुळे तिथे एक अपघातही झाला। मी गेल्या 3 वर्षांपासून सततचा पाठपुरावा करते आहे की त्या पुलासाठी निधी मंजूर व्हावा, परंतु अजूनही त्या पुलाचं बांधकाम न झाल्यामुळे चांदसी असेल आजूबाजूच्या गावाचा प्रचंड दुरावस्था होत आहे। आणि म्हणून या पुलासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मी मागणी या निमित्ताने करत आहे। 1000 लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांना काँक्रिटीकरण रस्ते देण्याचा निर्णय ग्रामीण भागाला दिलासा देणारा आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करते। अध्यक्ष महोदय, चांदसीमध्येच, कारण चांदसी हे नाशिक महानगरपालिकेचे लगतचं गाव आहे, परंतु डेव्हलपमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात होते आहे की आज तिथल्या रस्त्यांची, ड्रेनेजची आणि पाणी पुरवठ्याची जर व्यवस्था बघितली तर लोक कोटी कोटी रुपयांच्या इथे जमिनी घेऊन तिथे घर बांधता आहेत, फ्लॅट घेता आहेत,
परंतु कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था या चांसी गावच्या नागरिकांना उपलब्ध होत नाहीये आणि म्हणून NMRDAच्या माध्यमातून विकेश पॅकेज निधी द्यावा आणि शासनाकडे प्रलंबित असलेली भुयारी गटार व पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे ही नम्रतेची विनंती मी माझ्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर गावाच्या विकासासाठी एक महत्त्वाची मागणी मी या ठिकाणी करत आहे। भगूर गाव हे थोर देशभक्त स्वतंत्र सेनानी श्री विनायक दामोदर सावरकर यांचे पवित्र जन्म ठिकाण असलेले ऐतिहासिक गाव आहे आणि सदर गावामध्ये मलनिस्सारण केंद्र नसल्यामुळे दारणा माईचं पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे आणि तेच पाणी पुढे पिण्यासाठी उचललं जात आहे। मग देवळाली कॅम्प असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल हेच प्रदूषित पाणी वॉटर फिल्ट्रेशन WTPच्या माध्यमातून करते, पण किती शुद्ध तुम्ही करणार? अनेक रोगराई पसरण्याचा प्रमाण वाढलेला आहे। त्याच्यामुळे आपली जी काही माझा जो प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावाला जवळपास 26 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे, त्याला तत्वतः मान्यता देऊन मंजुरी देण्यात यावी अशी मागणी मी या निमित्ताने करत आहे। अध्यक्ष महोदय, लोकनेते अजितदादा पवार यांनी माझ्या देवळाली कॅन्टोन्मेंटसाठी इतिहासात पहिल्यांदाच राज्य शासनाचा निधी देऊन तिथले प्रश्न, तिथले रस्ते असतील, तिथल्या भुयारी गटारीच्या समस्या असतील ते सोडवण्यासाठी मला मागच्या पंचवार्षिकमध्ये जवळपास 33 कोटी रुपयांचा निधी देऊन देवळाली कॅन्टोन्मेंटचे अनेक प्रश्न सोडवलेले आहे। आज देवळाली कॅन्टोन्मेंटचा पाण्याचा प्रश्न हा खूप ज्वलंत झालेला आहे। शहरी भागात राहून सुद्धा लोकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असणं ही अत्यंत खेदाची बाब आम्हा लोकप्रतिनिधींसाठी आहे आणि म्हणून मी विनंती करते की देवळाली कॅन्टोन्मेंटच्या पाणी आरक्षणाचा प्रस्ताव, त्याचबरोबर या